तर आरक्षणासाठी मराठा समाजाचं सुरू असलेल्या सर्वेक्षणात 90% शिक्षकांना कामं देण्यात आली आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किंवा त्याचा परिणाम होतोय अशी तक्रार शिक्षक आमदार विक्रम काळेंनी केली। तर येत्या काळात सर्वेक्षणाची कामं शिक्षकांना देऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करू असं विक्रम काळे म्हणतात। सध्या संपूर्ण राज्यामध्ये सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। मराठा कुणबी मराठा आणि कुणबी याच्या नोंदी तपासल्या चालल्यात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। सर, याचा एक मोठा परिणाम असा होतो असं बोललं चाललंय। नाही, निश्चितपणानं आता जे सर्वेक्षण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास 95% 90% काय 95% शिक्षकांना घेण्यात आलेलं आहे आणि ते सर्व प्रकारचे शिक्षक आहेत। त्यामुळं शिक्षकांना वगळून हे प्रशिक्षण घ्यावं आणि हे काम करावं अशीच आमची तर सातत्यानं मागणी आहे। कुठलंही काम आलं की आम्हाला शिक्षक पटकन दिसतो सगळ्यांना, परंतु शेवटी विद्यार्थ्यांचा विचार खरं म्हणजे यंत्रणेनं केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटायचा मी प्रयत्न केला, त्यांना मी पत्र देऊन चर्चाही करणार होतो की या बाबतीमध्ये ठीक आहे तातडीचं काम आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही समजून घेऊ, परंतु शेवटी तातडीच्या कामासाठी पुष्कळशी यंत्रणा आपल्याकडे आहे। अनेक आपले विभाग आहेत, महसूल विभाग आहे, त्यामुळे अशी यंत्रणा वापरली तर हे काम होऊ शकतं। मला वाटतं त्याचं नीटपणाने जर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन केलं तर मला वाटतं याच्यातून शिक्षकांना सुटका मिळू शकते। म्हणून मी काल मुख्यमंत्री महोदयांना विनंती करण्यासाठी गेलेलो होतो की आता परीक्षाचा कालावधी आहे, त्यामुळे आमच्या शिक्षकांना या प्रशिक्षणातून वगळावं, परंतु काल मुख्यमंत्री महोदय त्यांच्या गावी गेल्याचं कळालं, त्यामुळे माझी भेट होऊ शकली नाही। परंतु मी अजितदादांना भेटून याविषयी उपमुख्यमंत्री आमचे नेते यांना भेटून याविषयी विनंती केली। कॅमेरामन काकासाहेब कांबळे आणि शांत भद्रेश्वर, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।